नमस्कार मंडळी. नागपंचमी जवळ आलेली आहे आणि नागपंचमीला तयार केला जाणारा अगदी पारंपरिक असा पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आज आपण गव्हाची खीर अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत आणि त्याच गव्हापासून आपण एक दुसरा पदार्थसुद्धा तयार करणार आहोत. तर चला आता बोलण्यात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा मी 3 वाट्या एवढे गहू घेतलेले आहेत. आता हे गहू आपण पाणी टाकून 10 मिनिटे छान भिजवून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी उखळामध्ये हा गव्हाचा खीस तयार केला जायचा. याला विदर्भात गव्हाचा खीस म्हणून ओळखल्या जाते. तर आता पाहू शकता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे 10 मिनिटे आपण गहू या पाण्यामध्ये असेच ठेवणार आहोत. त्यामुळे गव्हावरील जो साल आहे म्हणजेच कोंडा तो वेगळा होईल गव्हाच्या आणि आपण जी खीर करणार आहोत ती चवीला छान लागणार आहे. तर आता पाहू शकता अशा पद्धतीने मी 10 मिनिटे छान हे गहू भिजवून घेतलेले होते. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि नंतर तुम्ही पाहूच शकता यातील साल पूर्णपणे वेगळी होईल. उखळात आता आपल्याला करणं शक्य नसल्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये करत आहोत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे गहू टाकून घ्यायचे आहेत आणि पल्स मोडवर आपल्याला हे मिक्सर फिरवायचं आहे. त्यामुळे पाहू शकता गव्हावरील जो कोंडा आहे तो छान वेगळा होतो. मी हाताला तुम्हाला अशा पद्धतीने लावूनसुद्धा दाखवत आहे. असं केल्यामुळे आपले जे गहू आहेत ते चांगल्या प्रकारे शिजल्या जातात आणि गहू यातील आपल्याला जास्त फुटू द्यायचे नाही आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण गहू मिक्सरमधून माझे काढून झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी टाकून छान 2 ते 3 पाण्याने गहू स्वच्छ धुणार आहोत. तर यामध्ये मी सुरुवातीला पाणी टाकून घेते आणि छान हाताने चोळून आपल्याला हे गहू स्वच्छ धुवायचे आहेत. असं केल्यामुळे राहिलेली सालसुद्धा निघून जाईल. तर आता पाहू शकता मी ज्या पद्धतीने करत आहे तर अशा पद्धतीने हे गहू माझे पूर्ण छान असे चोळून स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि आता हे गहू आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर इथे पाहू शकता कुकरमध्ये मी सुरुवातीला पाणी घालून घेणार आहेत. आपल्याला गव्हाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे गहू छान शिजले जातील. चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि 1 चमचा एवढं तेल घालणार आहोत. आता जे गहू स्वच्छ असे धुवून घेतलेले होते आपण ते गहू शिजायला म्हणजे कुकरमध्ये टाकणार आहोत आपण आणि छान 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे गहू अगदी आपले छान शिजले जातील. कुकर शिजायला मी ठेवलेला आहे. आता गार झाल्यानंतर आपण पाहूया. तर अशा पद्धतीने हा आपला गव्हाचा खीस जो आहे तो छान असा शिजलेला आहे. तर पाहू शकता साल निघाल्यामुळे किती पांढरा शुभ्र असा हा आपला खीस दिसत आहे. आता आपण खीर करायला घेऊया. तर सुरुवातीला मी साजूक तूप एका भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे आणि छान असे भाजून घेणार आहेत. ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये गव्हाचा खीस सुरुवातीला घालून घेणार आहोत आणि छान तोसुद्धा 1 ते 2 मिनटं तुपामध्ये परतून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या खिरीला छान असा खमंगपणा येणार आहे. आता आपली गव्हाचा जो खीस आहे तो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मी गूळ घालणार आहे. तुम्ही गूळ जास्त खात असाल तर कमी किंवा जास्त असा वाढवू शकता गूळ तुमच्या अंदाजाप्रमाणे. आता हा गूळसुद्धा पूर्णपणे मी यामध्ये मेल्ट करून घेणार आहे म्हणजे वितळवून घेणार आहे. दूध सध्या मी यामध्ये घातलेलं नाही. पूर्ण आपला गूळ वितळल्यानंतरच आपण यामध्ये दूध घालणार आहोत. यामध्ये मी विलायची पूड घालून घेतलेली आहे. तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळसुद्धा थोडंसं खिसून यामध्ये घालू शकता. आता पूर्ण गूळ विरघळल्यानंतर मी यामध्ये दूध घालत आहे. दूध तुम्हाला खीर कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे यामध्ये दूध घालायचं आहे. पण एक अंदाज येतोच तुम्हाला की कितपत पातळ करायची आहे. त्यानंतर यामध्ये खोबराखीस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट मी यामध्ये घालून घेत आहे आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घेत आहे. तुम्ही जर खोबरंही खिसणीवर खिसून घेतलं आणि तेही घातलं तरीही चालेल. आता अशा पद्धतीने आपली ही खीर पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता याच आपण गव्हाच्या खिसापासून दुसरा एक चटपटीत पदार्थ तयार करूया. म्हणजे जी मंडळी गोड त्यांना आवडत नाही त्यांना तिखटही एक ऑप्शन आहे. तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी मी घालून घेतली. जिरं मोहरी फुलल्यानंतर मी त्यामध्ये हळद घातलेली आहे. अगदी लहान अर्धा चमचा एवढी धनेपूड घातलेली आहे. त्यानंतर गरम मसालासुद्धा तेवढाच घातलेला आहे आणि आता चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर हा तयार झालेला गव्हाचा खीस आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत.
इथे मी कांदा लसूण अजिबातही वापरलेला नाही. तुम्ही जर खात असाल तर टाकू शकता, पण कांदा लसूण न टाकताही हा चवीला अप्रतिम लागतो. आणि परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी एवढं दही घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालत आहे. दही जास्त आंबट नसावं, त्यामुळे खीस चवीला फार छान लागतो. बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घेणार आहे. दह्यामुळे हा खीस चवीला अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीने मंडळी तुम्हीसुद्धा एक वेळा नक्की हा खीस तयार करून बघा आणि याचपासून केलेली गव्हाची खीरसुद्धा तयार करून बघा. तर अशा पद्धतीनं आपले हे दोन्हीही पदार्थ आता तयार झालेले आहेत. सुरुवातीला एकच मी गहू आहेत ते तयार करून घेतले आणि एकाच भांड्यात शिजवून घेतलेले आहेत. एकाच पदार्थापासून आपले हे 2 पदार्थ तयार झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आणखी एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.